हाय, मी पूनम संगीता. वेलकम बॅक टू माय चॅनल. जसं की मी काल म्हणाले की आपण एकत्र ग्रो करूया. कारण मला माहिती आहे की मी माझ्या लाईफमध्ये खूप काही गोष्टी शिकलेत. पण बऱ्याचदा असंही होतं की आपण पुढच्या गोष्टींकडे वळताना आपण मागच्या चांगल्या सवयी विसरून जातो. किंवा बऱ्याचदा असंही होतं की आपल्या लाईफमध्ये आपल्याला जास्तीत जास्त गोष्टींची गरज नसते ग्रो करण्यासाठी किंवा आपले ड्रीम कंप्लीट करण्यासाठी. पण काही गोष्टी अशा असतात की ज्या त्या फॉलो केल्या ना, आयुष्यभर कुठल्याही एरियात तुम्ही काम करा, कुठल्याही फील्डमध्ये काम करा, ऑलवेज वर्क. सो जसे की आज मी तुम्हाला सांगते, मी माझ्या लाईफमध्ये खूप मोठी स्वप्न बघितलेत आणि ऑफकोर्स तुम्ही सगळेसुद्धा आपल्या आपल्या लाईफमध्ये खूप मोठी स्वप्न बघत असाल किंवा आपल्या सगळ्यांना असं वाटतं की आपण काहीतरी मोठं करायचं. त्यासाठी आपण स्वप्न बघतो, आपण खूप मोठं प्लॅन करतो, पण आपण ते उद्यावरती ढकलतो. आपण ते थोड्या वेळाने करू असं म्हणतो आणि तिथंच गेम चेंज होतो. आपल्या सक्सेसफुल जर्नीचा स्टॉप कुठे लागत असेल तर मला वाटतं ह्या एका पॉईंटला लागतो. आणि त्या गोष्टीचं असं आहे की ही गोष्ट सर्वांना माहितीच असणार आहे. कुठेतरी ऐकली असणार, कुठेतरी वाचली असणार, खूप सारे व्हिडिओज या गोष्टीवरती झाले असणार. पण कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक रिमाइंडर असेल. कारण कुठेतरी मी सुद्धा त्या गोष्टी विसरत होते आणि पुन्हा माझ्या लक्षात आल्यानंतर मग मला असं वाटलं की हीच गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करावी. कारण जर का तुम्हालाही त्यातून काही फायदा मिळाला तरी मलाही छान वाटेल. सो येस, आणि ती गोष्ट म्हणजे 5 सेकंद. खरंच 5 सेकंद आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे असतात हे फक्त ज्याने त्या 5 सेकंदाला पकडलं त्यालाच ती गोष्ट माहिती असणार. आपण स्वप्न बघतो, आपण प्लॅन करतो. कधीकधी आपल्या मनात अचानक एखादी कल्पना येते, आपल्याला एखादी गोष्ट किंवा एखादी इम्पॉर्टंट काम आपल्याला करण्याची आतून एक मोटिवेशनल असं थिंग येतं. आपल्याला असं वाटतं की आपण आता करूया. पण बरोबर असं होऊन जातं की आपण तिथे नंतर करते, उद्या करते, थोड्या वेळानं करते असं म्हणून आपण स्टॉप करतो. मग ती गोष्ट आपलं माइंड पकडतं. एक सायंटिफिक रिझन आहे. आणि मग तेव्हा जी गेम चेंज होते म्हटलं ना मी, ती अशी होती की आपल्याला त्याच गोष्टीबद्दल जी एक आतून जी छान वाटत होतं त्याच गोष्टीबद्दल आपल्याला डाऊट्स यायला लागतात. आपल्याला भीती निर्माण होते, आपण ओव्हर थिंकिंगकडे जातो आणि मग जिथं पाऊल उचलायची गरज होती तिथं आपण पाऊल उचललं नाही. त्यामुळे आपले स्वप्न ही स्वप्न राहतात. झालं आणखीन काय. सो मला असं वाटतं की माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की मदत करेल. जर का प्लीज कॉमेंटमध्ये सांगा कुणी कुणी या 5 सेकंद रूलला फॉलो केला आहे. आणि जर का कुणीच अजूनही या 5 सेकंड्स हा नवीन रूल असेल त्यांच्यासाठी किंवा पहिल्यांदाच ऐकला असेल तर फॉलो करा. बघा की लाईफमध्ये एक खूप पॉझिटिव्ह असा बदल होतो. सो डेफिनेटली ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.